सुरुवातीला बातमी लोकसभेच्या शिरूर मतदारसंघासंदर्भातली। या मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली। एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला आणि आता आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार दिला तर आम्ही तो उमेदवार निवडून आणणारच, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता, मला राजीनामा द्यायचा। त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे। त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर। आता त्यांचं चाललेलं आहे सगळं, परंतु ते मधल्या काळामध्ये 6 विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते। त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं। मी हे कधी बोलणार नव्हतो, परंतु आता यांना आता उत्साह आला, निवडणूक आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा विदयात्रा, कोणाला संघर्ष यात्रा सुस्ती, कोणाला पदयात्रा सुस्ती चालायचं। आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते उत्तम आहेत, वक्तृत्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहे, संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना, ग्रामस्थांना, महिलांना त्याच्या सिरियल लागायची त्यावेळेस खिळून ठेवण्याचं काम केलं। हे त्यांचे प्लस पॉईंट आहेतच, पण ते प्लस पॉईंट आहे तू काळजीच करू नको। तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।